जिल्ह्यातील विविध प्रलंबित विषयांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला। यावेळी कागल येथील म्हाडा सदनिकांचे पैसे देऊनही ताबा संबंधितास देत नसल्याच्या तक्रारीवर बोलताना त्यांनी सर्व सदनिकांचा ताबा येत्या 3 महिन्यात देण्यात यावा अशा सूचना केल्या। संबंधित विभागाच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी कंत्राटदार आणि उर्वरित कामे याबाबत माहिती दिली। मात्र उर्वरित कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी म्हाडाची असून ती पूर्ण करून वेळेत ताबा द्या अशा सूचना मंत्री मुश्रीफ यांनी केल्या। यावेळी म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे सूचनाही केल्या। कागल गडहिंग्लज तालुक्यातील इतर विषयावर संबंधित विभागाचा आढावा घेतला। या बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, उपवन संरक्षक गुरुप्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांसह संबंधित प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते। कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत दुकानगाळे भाड्याबाबतच्या विषयासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेऊन विषय मार्गी लावू। महापालिकेकडील दुकानगाळे, खुली जागा, केबिन याबाबत सन 2015 ते 2019 पर्यंत रेडी रेकनकरच्या 10% दराने करण्यात येत आहे। तसेच त्यानंतर पुढील भाडेवाढ 5% करण्यात येत आहे। या भाडेवाढीला विरोध करीत जुन्या दराने किंवा 1 ते 2% दराने भाडेवाढ करावी, तसेच दंड व्याजही माफ करावे अशी मागणी करण्यात आली आहे। यावर बोलताना आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी भाडेवाढ राज्यातील सर्व महापालिकांचा अभ्यास करून समितीमार्फत शासन परिपत्रकानुसारच ठरवण्यात आली आहे असे सांगितले। मात्र भाडेकरूंच्या शिष्टमंडळाने याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या विधानसभेतील भाषणाचा दाखला देत भाडेवाढ कमी करण्यासाठी मागणी केली। यावर मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक लावून विषय मार्गी लावून असे आश्वासन मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधितांना दिले। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।